ते बोलतात ते काम होईल होईल. त्याच्यानंतर आम्ही बोललो मॅडम तुमचं आता नवीन आता दुसरा एक विधानसभेचा इलेक्शन येणार आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडेल त्याचा. ते बोलतात तुम्ही मशालीला वोट दिलं, हे दिलं ते दिलं. अरे यांना कसं माहिती पडतं कोण कुठं देतोय वोट? आता हे आम्हाला तर आता जेव्हापासून एरिया बनला तेव्हापासून त्रास होतोय. 2009 मध्ये पप्पू कालानी साहेबांनी बनवून दिला होता, त्याच्यानंतर अजूनपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही. इथं डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। परिसर में हो रहे जल जमाव के कारण परिसर के लोग त्रस्त, आमदार अपनी मस्ती में मस्त। आमदार सिर्फ मुहूर्त के लिए। लोकसभा चुनाव से पहले भाजपा आमदार कुमार आइलानी ने किया था 40 लाख रुपए के विकास कार्य का उद्घाटन। परिसर के लोग कर रहे हैं विकास कार्य की तलाश। लोकसभा चुनाव से ठीक पहले राहुल नगर क्षेत्र में विधायक कुमार आइलानी द्वारा सड़कें, नाली व गटर बनाने का काम का उद्घाटन किया गया था, लेकिन सड़क का काम न होने से परिसर के लोगों को आने जाने वाली जगह पर जल जमाव होने से परिसर के लोगों में काफी रोष है। सड़क पर इस कदर पानी भरा हुआ है कि पैदल इस जगह को पार करना मुसीबत का सबब बना हुआ है। कैंप 3 में टेलीफोन एक्सचेंज के पास राहुल नगर के लोग रास्ते में हो रहे जल जमाव को लेकर काफी परेशान है। इससे भी बड़ी परेशानी कुमार आइलानी का झूठा आश्वासन उन्हें सता रहा है, जिससे वो और भी ज्यादा दुखी है, क्योंकि अब तक का उनका भरोसा टूट गया है। कुमार आइलानी द्वारा चुनाव से पहले यह आश्वासन दिया गया था कि यहां पर नाली, गटर व सड़क का निर्माण होगा और उद्घाटन भी किया गया और बारिश से पहले सब अच्छी सड़कों से बिना जल भराव के निकलेंगे। लेकिन यहाँ पर केवल नाली का काम हुआ है और आचार संहिता के नाम पर काम बंद कर दिया गया। स्थानीय महिलाएं अब यह जानने की कोशिश कर रही है कि उनके क्षेत्र की सड़क के लिए 40 लाख रुपए की जो निधि आई थी वो कहाँ है। वही लोगों का आरोप है कि स्थानीय लोगों द्वारा अन्य पार्टी के प्रत्याशी को लोकसभा चुनाव में वोट दिए जाने के कारण कुमार आइलानी ने साफ तौर पर सड़क बनाने से इनकार कर दिया है। काफी लोगों से पूछा गया कि यहाँ के आमदार इस विषय पर ध्यान नहीं दे रहे हैं, तो लोगों ने कहा कि आमदार केवल विकास कार्य के मुहूर्त करके नारियल फोड़ने आते हैं और उसके बाद नजर नहीं आते। वहां के लोगों ने गुस्से में ये भी कहा कि अब विधानसभा चुनाव आने वाला है, आमदार को इस बातों का हम बखूबी जवाब देंगे। कुएं पे गिर पड़ी थी हम पंचे गली में, ये रोड बनने चाहिए। कब से ऐसा रोड है? हाँ, ये रोड बनने के चाहिए। नहीं, कब से पानी भरा हुआ है? अरे आज 15 दिन से भरा है पानी की आवाजाही का तकलीफ है। राहुल नगर मध्ये संगीता मोरे इथं उद्घाटन झालं। 40 लाखचा फंड इथं आला, 40 लाखचा फंड आला। नाली, गडर, रोड तयार होणार आहे। नाल्या झाल्या आणि गल्या झाल्या आणि रोड असा सोडला। आम्ही 1 वर्षापासून ही तकलीफ काढत आहे। गडरचं पाणी म्युन्सिपाल्टीवाले येत नाही, कोणी बघायला येत नाही इथं। कोणी गरोदर बाळ आहे, अपंग मुली आहेत, काय आहेत, सर्व पडतात। आम्ही सुद्धा 2-3 वेळा पडलेले आहेत। आम्ही सारखं नेहमी तकलीफ काढत आहे। बस आम्हाला एवढा रोड बनवून जा, हीच आमची एवढी विनंती। आम्ही सांगितलेले आमदार सरांना सांगितलं, मंगला मॅडमला सांगितलं, आम्ही सर्वांना सांगितलं। मुलं पण जातात, बायका पण जातात, कोणी मनावर घेतच नाही। त्यांचं इलेक्शन होतं, इलेक्शन झालं आणि आता त्यांनी कामं बंद केलं। नाही, इलेक्शनच्या आधी त्यांनी खाली गडर नाली बनवली। ते बोले आचारसंहिता चालू आहे, त्याच्यानंतर आम्ही तुमचा रोड बनवू। नंतर ते कोणी ढुकून बघायला आले नाही। माझी सून गरोदर आहे, ती सुद्धा पडली, पडता वाचली। त्याच्यानंतर ती मुलगी अपंग आहे तिथं। तिला सुद्धा आता शाळा चालू होणार, मुलं कसं जाणार? सांगा तुम्ही। इथं कोणी पुकारला, कोणीच नाहीये। महानगरपालिका पण येत नाही, त्यांना बोलवायचं तेव्हा येतात आणि तेव्हा सफाई करतात, बिलकुलच कोणी येत नाही। कधी मौरत झालेला होता आणि कोणी मौरत केला होता? मौरत आयलानी साहेबनी यांनी केला ना, आम्ही पण होतो ना त्या। आम्हाला सांगितलं 40 लाखचा फंड पास हो गया, म्हणजे तुम्हारा रोड भी हो जाएगा, गली भी हो जाएगा, सब बन जाएगा म्हणजे। मग रोड गली बनल्या, नाली बनवली त्यांनी 4-5 आणि बस रोडाचं काम सोडलं। आता मुलं गेले तर मुलांना म्हणतात वोटिंग उसको दिया, उसको दिया, इसको दिया। नाली बनानी कुछ नहीं। हे असं चालतं का? आम्ही कोणाकडे जायचं? इलेक्शन झालं, आता काम संपलं। आता हे असं आम्ही गरीब लोक कुठून जाणार येणार? झोपडपट्टी लोकांना काय जीव नसतो का?
हाँ जाने के लिए जगह है का? ये देखो आप, तुम्ही बघा जायसाठी जागा आहे का? थोडं बाजूला सरका, हे बघा कुठून जायचं? असं गडर मध्ये जायचं? हा, मुलं पडतात, काही पडतात, बायका पडतात, म्हातारे कोतारे माणसं दनादन आम्ही सुपकवतो. कोणाला सांगायचं? आमची कोण भरपाई करणार? माझं नाव आशिष गुप्ता आहे. आम्ही सुमारे 11-11:30 वाजता MLA साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो. तिथं मंगला मॅडमशी बोललो आम्ही. तर ते बोलले म्हणजे काम होईल वगैरे, पण आम्ही त्यांना बोलून दिलं आहे का तुम्ही जर निधी पास केली होती तर तुम्ही अर्धवट काम का सोडलं आहे. आणि आम्ही परिस्थिती सांगितली, तिकडे व्हिडिओ वगैरे दाखवलं. ते बोलतात ते काम होईल. त्याच्यानंतर आम्ही बोललो मॅडम तुमचं आता नवीन आता दुसरं एक विधानसभेचा इलेक्शन येणार आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडेल त्याचा. ते बोलतात तुम्ही मशालीला वोट दिलं, हे दिलं ते दिलं. अरे यांना कसं माहिती पडतं कोण कुठं देतोय वोट? ते वोटाचं जाऊ द्या, आम्ही तुम्ही जिथं बोलले आम्ही तिथं दिलं. त्याच्यानंतर आमच्या आई बहिणींना त्रास आहे इथं. आता तुम्ही बघू शकता, जर एखाद्याला गाडीवरती पण बसून न्यायचं असेल ना तर ती लेडीज इथपर्यंत येते, मग इथून आम्हाला त्यांना गाडीवरती बसून न्यावं लागतं. इथं आमच्या एरियामध्ये म्हातारे आहेत, प्रेग्नेंट बाया आहेत, त्यांना कधी काय झालं तर काय करणार आम्ही याचं उत्तर कोण देईल आम्हाला? या पूर्ण परिसराचा ॲड्रेस काय नेमका? हे राहुल नगर आहे, MLA ऑफिसच्या जस्ट मागच आहे, नवीन टेलिफोन ऑफिसच्या बाजूला. तर ते लोक काही लक्ष देत नाही आमच्या इथं, आणि आम्ही खूप त्रास झालाय आम्हाला इथं. आता हे बघा, जो पाणी काल पावसामुळे जमा झालं आहे का आधीचं जमा आहे? एक मिनिट, रोज पाणी येतं नाही. एक मिनिट थांब. आता हा पाणी जो आहे ना, हे पावसाचं पाणी आहे, आणि दुसरं इथं पाईपलाईन जी आहे ना ती बंद केली त्यांनी, तर ती लिकेज आहे. मी त्याचा वारंवार कंप्लेंट पण दिले, तर त्यांनी येऊन ते बोलतात तुम्ही तिकडे खोदून ठेवा, आम्ही वेल्डरला घेऊन येतो आणि बनवतो. आता ते खोदून कोण ठेवाल? त्याच्याकडे टिकाव कोणाकडे आहे का? ती मशीन कोणाकडे आहे आमच्या इथं? हे आम्हाला तर आता जेव्हापासून एरिया बनलाय तेव्हापासून त्रास होतोय. 2009 मध्ये पप्पू कालानी साहेबांनी बनवून दिला होता, त्याच्यानंतर अजूनपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही इथं.